तुळशीचा चंदन गंधित धूप तुला ताविला स्वीकारा पूजा उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला पूर्व दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनी अवघे गोधन गोरस अर्पुनी अवघे गोधन गेले यमुनेला धूपदीप नैवेद्य असा धूपदीप नैवेद्य असा सदुपचार साधला स्वीकारा पूजा विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे कमी आहे सर्वात हे संसाराचं प्रतीक आहे ती पेटी आणि तो तंबा आई बापाचा सूर जुळला तर त्याच्यात आपला सूर जुळवता येतो आई वेगळ्या स्वरात बाप वेगळ्या स्वरात पोरांनी करायचं काय आणि संसारामधला नियम असेल ती सहसा बिघडत नाही याला ठोकावा लागतो विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आराम शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जन गाती मुक्त योगी जन गाती दयाही निष्काम रे विश्वाचा विश्राम स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे ही ओळ मात्र चमत्कारिक वाटते असं कसं हो समर्थांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा विठ्ठल रूपाची स्तुती आहे खंडोबाच्या रूपाची स्तुती आहे देवीच्या रूपाची स्तुती आहे गणेशाच्या रूपाची स्तुती आहे तर सगळ्या रूपांची जर स्तुती आहे तर त्यांना खोटं का म्हणतात का मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे मिथ्या ते आपल्या लागणारी घ्यायची
ढगांचा आवाज यायला लागला की मल्हार नावाचा हा राग साधारण आसपास असतो. मिथ्या अनेक रे मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे. मिथ्या ते का अपमान करता इतर रूपांचा? कारण पुढची ओळ कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ एक हा विवेक रे. विश्वाचा विश्वास स्वामी माझा रे. विश्वाचा विश्वास विश्वाचा विश्वास स्वामी हो माझा हो राम रे. विश्वाचा विश्राम विश्वाचा विश्राम येईल. आणि मी मुलाला शब्द दिलाय उद्या थांबीन. मुलाला दिलेला शब्द पाळणं हा माझा पितृ धर्म आहे. आणि देशाला मी शब्द दिलाय तो पाळणं हा माझा राष्ट्र धर्म आहे. तुमची काय इच्छा आहे त्यांनी काय पाळावं? कोणीही उत्तर तेच देईल. राष्ट्रधर्म पाहिला. ज्यांनी व्यापकाचं कल्याण होतं तो धर्म पाहिला. मी भाऊ आहे, मी शिष्य आहे, मी पणतू आहे ही माझी व्यक्तिगत नाती आहेत. आणि मी राजा आहे हे माझं राष्ट्रीय नातं आहे. मी सैनिक आहे हे माझं देशाचं नातं आहे. मी बाप आहे हे माझं व्यक्तिगत नातं आहे. त्यामुळे व्यक्तिगत नात्याचा सहभाग नंतर व्यापकाचं ज्यांनी हित होणार ते नातं पहिल्या क्रमांकावरती ठेवायचं. म्हणून राजधर्म मगच रायबाचं ब्रीद घे आमचं वाहिला देह देश कार्या, वाहिला देह देश कार्या. देवा धर्माची चाड आम्हास, देवा धर्माची चाड आम्हास. हिंदवी राज्य हाच घे ध्यास जी, हिंदवी राज्य हाच हो ध्यास जी. आधी लगीन लवीन कोंडाण्याचं मगच रायबाचं ब्रीद हे आमचं वाहिला देह देश कार्यास. देवा धर्माची चाड आम्हास. हिंदवी स्वराज्य हाच एक ध्यास जी, हिंदवी. एकाच ग्रंथामध्ये दासबोध, मनोबोध, करुणाष्टक, आत्माराम, सवाया ज्याच्या पुस्तकाची निर्मितीची किंमत 400 आहे. पण सगळ्यांच्या घरात ते असलं पाहिजे म्हणून 300 रुपयाचा तोटा पत्करून 100 रुपयाला ती परत देणं. आणि अशा 36,000 प्रती आत्तापर्यंत दिल्या. संकल्प 1,30,000चा आहे, कारण 13 अक्षरी रामनाम जप आहे म्हणून. आणि हा मधला तोटा कुठून भरून काढणार? या तबले वाजवण्यातनं काय 25 रुपये मिळतील त्याच्यातून. जांब गावामध्ये सुद्धा अत्यंत उत्तम तऱ्हेनं दासबोध पारायण दरवर्षी होत आहे. आणि योग असा सहज चैतन्य महाराजांच्या कानी ही गोष्ट त्यांनी घातली. महाराजांनी पण अत्यंत आपुलकीनं प्रश्न विचारला की तुम्ही 36,000 ग्रंथ दिलेत, मग याचं प्रकाशन केलं का? तुम्ही एक वेगळं संस्करण केलंय त्याचं? म्हणजे प्रकाशन तर नाही केलं, बारसं झालं नाही, पण शाळेत ॲडमिशन झाली आहे, सगळंच पंचायत झाली, त्यामुळे आधार कार्डच नाही आहे. महाराज म्हणले ठीक आहे, द्वारकाधीशाच्या चरणाशी आपण प्रकाशन करू. आणि इथे या एका दासबोध हा काही नवीन ग्रंथ नाही, पण ज्या पद्धतीचं ते संस्करण उभं राहिलं
अशी एक ओवी वाचायची, मध्ये श्वास घ्यायचा आणि मग श्रीराम म्हणायचं. त्या श्रीराम सगट एक ओवी एकाच रांगेत असली पाहिजे अशी छपाई केली आहे. त्यात तो श्रीराम शोधण्यामध्ये तो एकपडद मूर्ख श्रीराम अशी सगळी विशेषणं रामाला लावून जे आम्ही मोकळे झालेले असतो ते किमान त्याच्यातनं टळावं. मोठा उद्योग त्यातला मागे आहे. समर्थांचं नाव घेण्याचं कारण त्यामागचं असं आहे, त्याच्या पुढचे शिवाजी राजांच्या काळामधली जी बहीण बंधू सुलता, बहीण बंधू सुलता, कृष्ण कृष्ण माझी कृष्ण राजा राम पतित पावन सीता, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित. सत्संगामध्ये राहायचं असेल तर नुसतं नाही राहायचं, काही सेवा घ्यायच्या. फक्त जेवायच्या वेळेला मी येईन असं म्हणायचं नाही. तू साधना करतोयस हे तुझा विषय आहे, इथली काहीतरी सेवा करायची. हा नियम आपला इथल्या सत्संगात चालूच आहे, कायम चालू आहे. काही ना काही सेवा आपण अर्पण करतो, आवश्यक सेवा दिली पाहिजेस. मी काय सेवा देऊ? या किल्ल्यावरती हजारो सैनिक आहेत, त्यांच्या घरच्या गोष्टींसाठी भाजीपाला येत असतो, ते विकत घेत असतात, भाजीपाला परत जात असतो. याचा हिशोब ठेवायचा. एक कार्यालयीन काम कर की ज्याच्या पगाराच्या बदल्यात तुला इथं आम्ही ठेवावा. हे असे हिशोब वगैरे ठेवायचे, हे इकॉनॉमिक्समध्ये मला फार रस नाही आहे. रस वगैरे नंतर, हे करायचं आहे. ओके, हिशोब ठेवायचा आहे. घोटाळा चालणार नाही. घोटाळा मग एवढं गाठोडं बांधून. अशी इच्छा आहे की भक्ताच्या घरी सेवा करावी, मी सेवा करावी, यासाठी निघालो आहे. पण बाई ग, एक गुप्त गोष्ट सांगतो. मी द्वारकेत नाही हे बाहेर कळता कामा नाही आहे. कॉन्फिडेन्शियल आहे. आणि तू हे सगळं व्यवस्थित सांभाळशील अशी माझी खात्री आहे. तुझ्यासारखी बायको मग भीती काय को? यू आर अ ग्रेट बायको आहे. तू बाबा नवऱ्याची बाजू सांभाळ. मी कुठेतरी गडप झालो असं लोकांना कळू द्यायचं नाही. तपस्या करायला लोक येतील, त्यांना पुढच्या तारखा देत राहा. मी येतोच आहे, मी काही जात नाही कुठे. पण अशी इच्छा झाली आहे, मनोमन इच्छा झाली आहे, माझ्या भक्ताकडे जाऊन सेवा करावी. इथं नोकरी मागायला जाताना असा सूट घालतात,
की नोकरी नसताना एक गोष्ट विठ्ठलपंतांच्याकडून झाली तर त्यांना आळंदीत राहता नाही आलं. त्यांना सिद्धबेटावर झोपडी बांधावी लागली, बहिष्कार पडला, आळंदी सोडावीच लागली. पण समाजाला मान्य नसणाऱ्या अनेक गोष्टी नाथांनी केल्या. नाथांना त्यांच्या वाड्यातनं कोणीही बाजूला करू शकलं नाही, ना बहिष्कार येऊ शकला, ना मोर्चाकडून हाकलता आलं. पण सगळ्यांच्या डोक्यात दाराला एकच, देवगिरीची तलवार आठवा. हे साधं बेनं नाही. आयुष्यात एक पराक्रम चालतो पण त्याचा दरारा असा जबरदस्त आहे की एका बाजूला उत्तम प्रपंच, एका बाजूला उत्तम परमार्थ, एका बाजूला उत्तम साधना, दुसऱ्या बाजूला चौथा पुरुषार्थ जो शक्तिमयता. अरे सारच काही तो पठ्या सांभाळतोय. जाऊ दे ग मला, जाऊ दे श्री एकनाथ सजनी, नारदीय कीर्तनामधल्या काही विशिष्ट काव्य प्रकार. आर्या, आर्या शब्दावर सुद्धा अनेक कोट्या करतात. उपासाला वर्या, प्रपंचाला भार्या, नारदीय कीर्तनाला आर्या. एखादी तरी आर्या म्हटली पाहिजे. आणि त्या नाथांच्या घरी जाऊन काय सेवा करावी. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो, करीतो स्वकरे चंदन घाशे. साध धोतर, साधी बंडी, खांद्यावर पंचा, अशा रूपामध्ये प्रभू पैठणामध्ये येऊन उभे राहिले. आपली सेवा करायची इच्छा आहे. कसे? साधं धोतर, साधी बंडी, किती किती कशती. तो बाप तुला लाग नाही घातली कधी कधी. हराम्या गाण्यामध्ये आयुष्य चाललंय, तुझं बाप तुझा कामं करतो. नाही पण बाबा असताना मी कष्ट करायची गरजच काय? हे योग्य उद्गार आहेत काय? बाबा असताना मी कष्ट करायची गरज काय? ही भूमिका योग्य आहे काय? ते मदतीला आहेत म्हटल्यानंतर मी जास्त धाडस केलं पाहिजे, मी जास्त साहस केलं पाहिजे, मी अधिक संकटाला सामोरं जायला सिद्ध झालं पाहिजे. म्हणून नाथांच्या पुढच्या सर्व जीवनातली शांती वाघाची शांती आहे. पण नाथाने तलवार उचलली तर काय होतं ते त्याने दाखवून दिले. त्याने 5,000 लोकांचे मुडदे पडून दाखवले. मी तलवार उचलली तर सगळे मरा भाराम्यावर, मी गप बसतोय, गप राहा. ती शांती जी आहे ती वाघाची शांती आहे. आमची शांती आहे ती तशी उंदराचीच होते. जसे 2 उंदीर रस्त्याने चालतात, एक हत्ती दिसतो, एक उंदीर दुसऱ्या उंदराला म्हणतो या हत्तीला मारूया का. दुसऱ्या उंदराच्या लक्षात येतं एकूणच डोकं अवघड आहे. पण आपण घाबरलो असं नाही वाटतं का मग? आपण औदार्य दाखवलं पाहिजे. म्हणून दुसरा उंदीर त्याला उत्तर देतो, अरे उसको नहीं मारेंगे हम, क्यों, जाने दो, वो अकेला है, हम 2 हैं. वाह, काय औदार्य आहे बांब्याचं. तुमची आमची पुष्कळशा वेळेला अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भगवंताचं वर्णन केलं. का केलं असेल याचं उत्तर एवढंच आहे की द्वारकेचा नाथू जर पुन्हा पुन्हा सांगायला येत असेल, एखादी गोष्ट आपल्याला करावी अशी वाटते, आपण ती करतो आणि त्याच्यातलं स्वारस्य माणसाचं संपून जातं. आपण गावाला गेलो, मुंबई बघायची, मुंबईला गेलो, 10 दिवस राहिलो, मुंबई बघितली, परत आलो, परत आल्यानंतर 10 दिवसांनी 15 दिवसांनी वर्षभराने मित्रांनी विचारलं मुंबईला जायचं आहे, येतोच का रे माझ्याबरोबर? तो म्हणतो नाही रे, जाऊन आलो मागच्याच वर्षी, आता काही मला स्वारस्य नाही. एखादी गोष्ट ऐकण्याची, पुन्हा पुन्हा ऐकण्याची प्रवृत्ती, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहण्याची प्रवृत्ती ही सर्व ठिकाणी निर्माण होत नाही.
ज्ञानोबांनी द्वारकेचा नाथू असा शब्द वापरून इतकंच सांगितलंय की द्वारकाधीश परमात्मा जो आहे त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावं असंच ते स्वरूप आहे. ही नगरी अशी आहे, हे त्याच्या निवृत्ती करता हे चिंतन मला समाधान देणारं वाटतं. पण मग म्हणणं काय, अर्जुन म्हणतो देवा हे मला एकदा पुन्हा सांगा ना, एकदा पुन्हा सांगा ना. एकदा तुम्ही सांगितलंय, मला कळलं हे संसार काय येते. ऊर्ध्वमूलमध्ये शाखा अश्वत्थम प्रावुरव्यम छंदांशी असे परिणामी यस्तम वेद सवेद कळलं मला. नरूपमस्य तत्वोपलब्धते ना अंतोनुच्या जीवनाच्या संप्रतिष्ठा मला पटलं, कळलं, आनंद वाटला ऐकून. ज्या संसाराला आम्ही संसार म्हणून घाबरत होतो त्या संसाराचं स्वरूपच तुम्ही आमच्या समोर उघडं केलं, आनंद वाटला देवा. पण असं वाटायला लागले की हे चिंतन पुन्हा एकदा ऐकावं, मला सांगता देवा. त्यावेळेला ज्ञानोबांनी अर्जुनाच्या मुखातून जे शब्द उच्चारले आणि भगवंताच्या संबंधानं ज्ञानोबांनी स्वमुखातून जे चिंतन केलंय ते 15व्या अध्यायामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते एक वेळ अव्यंग वाणे की जो कामज सांगणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. तिथं द्वारकेचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत दिला. द्वारकेचा नाथ, द्वारकेचा नरेंद्र हे दोन शब्द भगवंताच्या संबंधाने ज्ञानोबांनी वापरले. द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. द्वादशस्कंधाने याचा विचार करताना काय केलंय की निरोध प्रलयाचा विचार द्वादशस्कंधाने मांडला. निरोध म्हणजे लय पावणं, लयामध्ये प्रलयाचा विचार आहे किंवा प्रलयामध्ये लयाचा विचार आहे असे म्हणा. प्रकर्षानं झालेला लय म्हणजे प्रलय असं म्हणू शकतो आपण. आता हा प्रलय सांगत असताना द्वादश स्कंधांनी 4 पद्धतीने विचार केला. प्रलयाचे 4 प्रकार ऐका. एक नित्य प्रलय, एक नैमित्तिक प्रलय, एक प्राकृतिक प्रलय आणि एक आत्यंतिक प्रलय. मी आपल्याला धावतं चिंतन सांगत जाणार आहे, काही फार त्याच्यामध्ये गहन आहे असं समजू नका. आपल्या डोक्यावरून चाललं. आई के द्वारकापुर सुहाडा असे शब्द वापर. तिथे एक द्वारकेचा संदर्भ आहे. हे ज्ञानेश्वरीतले संदर्भ सांगतो. द्वारकापुर सुहाडा मज सुकती आजी झाडा 9व्या अध्याय. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी रचली गेली निवासा क्षेत्रामध्ये. कशा करता तिथून द्वारकेचं स्मरण ज्ञानोबांना व्हावं. पण दुसरं कुठलं झालं नाही. बद्रीचं झालं नाही, केदारचं झालं नाही, हरिद्वारचं झालं नाही. त्याही सगळ्या देवभूमीच आहेत, इतरत्र कुठं झालं नाही. द्वारकेचं मात्र पुन्हा पुन्हा स्मरण ज्ञानोबांना झालं. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबाने द्वारकेचं वर्णन, द्वारकेचा संदर्भ पुन्हा दिला. द्वारकेचा राणा पांडवाघरी. प्रत्येक ठिकाणी द्वारकेचा नरेंद्र काय, द्वारकेचा राणा काय, द्वारकेचा नाथू काय, हे सगळे संदर्भ ज्ञानोबांनी दिले. काय आहे ही द्वारका नगरी, काय आहे, याला द्वारका म्हणण्याचं कारण काय, द्वारका हे तिचं नाव कशातून पडलं, काय पडलं. यशोवरांच्या भाषेत बोलायचं झालं तर कुठल्याही द्वाराने या याचा अर्थ यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. तुकोबारांच्या या वचनाचं आपल्याला प्रकट रूप जर बघायचं असेल तर आपल्याला द्वारकेकडे बघता येतं. अनेक द्वार या नगरीमध्ये येण्याकरता आहेत. कोणत्याही द्वाराने या. कर्म मार्गाने येणाऱ्यालाही हे द्वार आहे. इथं ज्ञान मार्गाने जो येतो त्याच्याकरता द्वार आहे. भक्ती मार्गाने जो येतो त्याच्याकरता द्वार आहे. अपिचेत सुदुराचारो असा असला तरी सुद्धा इथे येण्याकरता त्याच्याकरता द्वार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. कोणी या, लहान थोर, याती भलते नारी नर, कोणी या. मी गमतीनं सांगत असतो बऱ्याच वेळेला. याती भलते नारी नर असं म्हटलं, याच्यामध्ये नारीचाही उच्चार केलाय, नराचाही उच्चार केलाय. स्त्री पुरुष कुणी या. या बाबा, तुकोबारांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. या या या, नारीने यावं, नराने यावं.
एक जण तुकोबारांकडे गेला, तो म्हणाला, अहो याती बनते नारी म्हणून तुम्ही म्हणता ना, कुठल्याही जातीच्या कुठल्याही जातीच्या लोकांनी या, याती कुळ माझे गेले हरपून, असा आपला संप्रदाय आहे. या बाबा, इथं कोणाला काही म्हणायचं कारण नाही. कुठल्याही जातीच्या लोकांनी या. पण हिला द्वारावती असं एक म्हटलं जातं. आपण रोज जे श्लोक म्हणतो त्याच्यामध्ये हाही एक श्लोक आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तहिता मोक्षदायिका. या 7 नगरी मोक्षदायिका आहे, मोक्ष देणाऱ्या आहेत. त्या नगरीमध्ये गेल्यानंतर मोक्ष मिळतो. अयोध्येला जा, मोक्ष मिळतो. मथुरेला जा, मोक्ष मिळतो. काशीला जा, मोक्षाकरताच काशी प्रसिद्ध आहे. जगन्नाथपुरीला जा, मोक्ष मिळतो. पण द्वारावती हे नाव शेवटी ठेवलं आहे. इतर नगरांमध्ये जाऊन आपल्याला मोक्ष मिळवता येतो, पण द्वारावती, द्वारका, द्वारवती, वनमालिनी हे जे सगळे शब्द द्वारकेकरता वापरलेले आहेत, त्याचं कारण आहे. का द्वार अंगाने विचारात घ्यावं लागतं. आपल्याला थोडं त्याचं म्हणजे त्या शब्दाच्या अनुषंगाने चिंतन सांगतो. शब्दाच्या अनुषंगाने. कारण काय होतं बऱ्याच वेळेला, आपण पंढरपूर असा शब्द उच्चारतो, आळंदी असा शब्द आपण विचारतो. इतका तोंडामध्ये रुळलेला शब्द आहे की आळंदी म्हणजे नेमकं काय आहे आम्हाला माहित नाही. अलंकापूर हे त्याचं नाव आहे, आपण त्याला आळंदी म्हणतो, पण त्याच्या अर्थाकडे आपण प्रवृत्त होत नाही. अलम ददाती ती आळंदी करता येतो, व्युत्पत्तीपूर्वक विचार त्याचा. अलम ददाती, अलम म्हणजे पुरे. पुरे म्हणेपर्यंत देणारा जिथे बसलेला आहे त्याचं नाव आहे आळंदी. पुरे म्हणेपर्यंत ज्ञानोबा देतात आळंदी. शब्दाचा अर्थ आहे काय? या शब्दामध्ये द्वार हा शब्द आहे. द्वारका नाव का पडलं? द्वारेण बहुना, एक नाही. या नगरीमध्ये येण्याकरता एक द्वार नाही, द्वारेण बहुना. आणि ती द्वार कशी आहेत? बहुना प्रशस्त आहे. ती सगळी द्वार अत्यंत प्रशस्त आहेत, अत्यंत खूप मोठ्या संख्येनं ती द्वार आहेत. का असं? इतर नगरी अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी या सगळ्या मोक्षदायिकाच आहेत. पण द्वारावती ही नगरी अशी आहे की या नगरीमध्ये येण्याकरता खूप दार आहेत. इतर नगरांमध्ये मोक्ष मिळत असला तरी त्या नगरीमध्ये जाण्याकरता एकच द्वार आहे. पण द्वारिका नगरी ही अशी आहे की याला खूप दार आहेत. या बाबा, कुठल्याही दाराने आलेल्या माणसाला मोक्ष देण्याची व्यवस्था या नगरीमध्ये आहे. कुठल्याही द्वार करताना 15व्या अध्यायामध्ये आणि काही ठिकाणी भगवंताला एक शब्द वापरला. इतर ठिकाणी ज्ञानोबराय कृष्ण म्हणतात. भगवंताला वेगवेगळे शब्द ज्ञानोबरायांनी वापरलेले आहेत. पण एका ठिकाणी ज्ञानोबरायांनी 2-3 ठिकाणी, एका ठिकाणी 2 ठिकाणची संदर्भ मला आता आठवतात. ज्ञानोबरायांनी तिथे चिंतन करताना असं म्हटलंय, भगवंताचं वर्णन करताना जे मला द्वारकेमध्ये विशेषत्वानं सांगावं वाटतं. ज्ञानोबराय म्हणतात, तरी महानंद समुद्र तो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे. द्वारकेचा नरेंद्र असा शब्द ज्ञानोबरायांनी भगवंता करता तिथे वापरला. 15व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं, संसार ते सगळं वृक्षाचं रूपक करून सगळ्या प्रपंचाचा परिचय करून दिला, आणि तो परिचय करून दिल्यानंतर अर्जुनाला ते ऐकून इतका आनंद वाटला
आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा हे तुम्ही मला जे आता चिंतन सांगितलं सगळं संसाराचं, फार समाधान मिळालं. ज्ञानोबाराने अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भगवंताचं वर्णन केलं. का केलं असेल याचं उत्तर एवढंच आहे की द्वारकेचा नातू जर पुन्हा पुन्हा सांगायला येत असेल, एखादी गोष्ट आपल्याला करावी अशी वाटते, आपण ती करतो आणि त्याच्यातलं स्वारस्य माणसाचं संपून जातं. आपण गावाला गेलो, मुंबई बघायची, मुंबईला गेलो, 10 दिवस राहिलो, मुंबई बघितली, परत आलो, परत आल्यानंतर 10 दिवसांनी 15 दिवसांनी वर्षभराने मित्रांनी विचारलं, मुंबईला जायचं आहे, येतोच का रे माझ्या बरोबर? पण नाही रे, जाऊन आलो मागच्याच वर्षी, आता काही मला स्वारस्य नाही. एखादी गोष्ट ऐकण्याची, पुन्हा पुन्हा ऐकण्याची प्रवृत्ती, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहण्याची प्रवृत्ती ही सर्व ठिकाणी निर्माण होत नाही. ज्ञानोबारांनी द्वारकेचा नातू असा शब्द वापरून इतकंच सांगितलंय की द्वारकाधीश परमात्मा जो आहे त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावं असंच ते स्वरूप आहे. ही नगरी अशी आहे.